पूर्ण नाव सान्वी किशोर कोल्हटकर, वर्ग 7वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेव नगर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती, UDIC नंबर 270713033601। पर्यावरण बदल याविषयी मी बोलणार आहे। जमीन, जल आणि हवा या मिळून जे नैसर्गिक आवरण तयार होते त्यालाच पर्यावरण असे म्हणतात। परंतु या तिन्ही घटकांचा प्रत्यक्ष संबंध सजीवाशी येतो, त्यामुळे सजीवांचा सुद्धा पर्यावरणात समावेश केलेला आहे। थोडक्यात आपल्याला सभोवताली जे जे दिसते ते सारे म्हणजे पर्यावरण होय। पर्यावरणाची व्यापकता फार मोठी आहे आणि त्यात अनेक घटकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध येत असतो। त्या ठिकाणी ठोकळमानाने पर्यावरणाचे 2 प्रकार दर्शविले आहेत व नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यावरणाचे प्रमुख भाग केले आहेत। निसर्गाने आपल्याला जमीन, पाणी आणि हवा मुक्त कंठाने दिलेली आहे, त्याच माध्यमात सजीव जगत असतात। या सजीवात सूक्ष्म जीव, वनस्पती, प्राणी आणि मानव यांचा समावेश होतो। निसर्गातील नैसर्गिक घटकांवरच सजीवांचे जीवनचक्र अवलंबून आहे। मानवच आपले आरोग्य बिघडवित आहे। नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार, अशुद्ध हवा पाणी संहार करीती जनाचा ग्रामगीता, मानवाच्या शरीरातील सप्तही धातू कोपण्यास मानवाचे आचार विचारच जबाबदार आहेत। धार्मिक पर्यावरणात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी असे भाग केले आहे। प्रत्येक धर्मात पुढे पंथ संप्रदाय अस्तित्वात आले। प्रत्येक पंथ संप्रदायाचे आचार्य आणि प्रेषित तयार झाले। सांस्कृतिक पर्यावरणात अनेक अलग संस्कृतीचा उदय झाला। मानव एकच होता, परंतु त्या मानव समाजाचे वेगवेगळे भाग झाले आहे। देशाप्रदेशाप्रमाणे त्यांचे आचार विचार, रूढ्या, चालीरीती, अन्न, वेश आणि वेगवेगळ्या राहणी पद्धती निर्माण झाल्या। ही मानवनिर्मित पर्यावरणच आहेत। औद्योगिक विकास, वाढती लोकसंख्या व त्याला लागणाऱ्या अनेक सोयी सुविधा, प्रदूषण या सर्व कारणांमुळे आजच्या युगात हवा, पाणी आणि अन्न हे घटक प्रदूषित झाले आहेत। हवामान स्थिती, हवामानातील बदल, पाण्याची गुणवत्ता इत्यादी अनेक घटकांद्वारे पर्यावरण आपल्याला प्रभावित करीत असते। तसेच आपण सुद्धा अनेक वेळा पर्यावरणाला नकारात्मक पद्धतीने प्रभावित करतो। आपण झाडे तोडतो किंवा कचरा फेकून देतो, त्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होत असतो। आपण ज्या भागात राहतो त्या भागाच्या नैसर्गिक इतिहासाचा आपण अभ्यास केला तर आपल्या आजूबाजूचा परिसर हा मुक्तमत्वे, वन, नदी, डोंगर, वाळवंट किंवा या सर्व घटकांचे एकत्रित स्वरूप असा होता। आपण मानवाने बदल केलेला गाव, शहर किंवा महानगरांच्या भूपट्ट्यामध्ये राहतो। आपल्याला आपले अन्न सभोवतालच्या गावामधून मिळते व ही खेडी, त्यासाठी वने, गवताळ प्रदेश, नद्या अशा या नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून असतात। पर्यावरणाचे 4 घटक असतात: जमीन, जल, हवा, जीव हे आहेत। कोणी घाण नाली सोडून दिली, ती सर्व मागवरी आली। काहींनी सांडपाणी साचविले, मच्छर जंतू वाढविले। काहींनी टाकला पुंजाना, केर कैसनी काच खिडे नाना। सडकी फळे शेंग टरफले, कुंजले मार्गेची टाकले। गावचे मार्ग विष्ठेने व्यापले, अडकोने घाणींनी भरले। घराघरांच्या कुंप सडले, काटे रस्त्यांवरीच पडले। थँक यू।